चला मॅचला सुरुवात करायची आहे पंच, कारण अजून देखील आपल्याला 3 मॅचेस अजून देखील कव्हर करायच्यात, त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेवा. अक्षय आणि हरीश ही जोडी ओपनिंग जो पेअर आपल्याला पाहायला मिळते आहे. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर विजय आपण पाहतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारी ही मॅच, तिसरा संघ कोणता असेल जो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. चला पंच थोडासा स्पीडअप ठेवा, कारण 3 मॅचेस अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिल्या चेंडूवर अक्षयच्या बॅटमधून आला हा हँडसम मॅग्निफिसंट चौकार. अक्षयकडे पाहिलं तर एक ऑलराऊंडर खेळाडू, राईट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड गोलंदाज, अशी शैली अक्षयची सलतेची आपल्याला पाहायला मिळते. थोडासा स्पीडअप करा. पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून दुसरा चौकार आणि डीजे नॅनूला दिले संधी अक्षयने. या डीजे नॅनू डीजे मास्टर डीजे नॅनू. प्रत्येक चौकारा षटकारानंतर आपल्याला सुमधुर संगीत डीजे नॅनू याच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. प्रत्येक चौकारा षटकारानंतर नवीन नवीन गाणं आपल्याला डीजे नॅनू यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकायला मिळणार. 2 चौके आल्यात. 2 चौकारानंतर तिसरा येईल का? खेळाडू तैनात जरूर आहे, मात्र यावेळी कोणतीही चुकी नाही. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. प्रवीण स्मृती संघ पंच गोलंदाजी करणाऱ्या टीमला आपण ताकीद करायचं आहे. चला बामणवाडी संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि नवीन फलंदाज लगेचच मैदानात ताबा घ्या. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अक्षय आऊट झालेला खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येण्याआधी नवीन खेळाडू लगेचच मैदानात ताबा घेईल याची दक्षता घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू सचिन. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर ऋषीने आपल्या संघासाठी खुशी घेऊन आलाय. न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघासाठी खुशी घेऊन आलाय ऋषी, आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगून जाती आहे काय ते प्रयत्न होते. तो जो षटकार त्याने अडवला बक्षीसपात्र फेरीमध्ये, षटकार जो अडवला ना, तिथेच मॅच चाळकेवाडी संघ न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघ जिंकला. आणि पाहिलं तर त्यांच्याच गावातील आयोजन, चाळकेवाडीचं आयोजन, सहारा 11 चाळकेवाडीचं आयोजन, आणि त्यामध्ये न्यू स्टार चाळकेवाडी बक्षीसपात्र फेरीमध्ये, म्हणजे एक नाही तर दुसरा सही असं पाहायला मिळतंय. आपल्याच गावातील नियोजनामध्ये बक्षीसपात्र फेरी गाठणारा हा संघ न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर सहारा 11 चाळकेवाडीचा बॅनर आपण यष्टांच्या मागे पाहतोय. पहिल्याच अटेम्प्टमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्येच बक्षीस घेतलं होतं. टॉपेज 1 2 3 आणि गाणं डीजे मास्टर या. आम्ही जर पाहिलं, आपण जर पाहिलं तर व्यासपीठावर चाळकेवाडी संघाचं उद्याचं भविष्यव्य डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतात. साई असेल, श्री साई, आणि त्यांच्याजवळ 2-3 आपले नन्हे मुन्ने खेळाडू ओम श्री साई असे 3 खेळाडू डान्स करताना पाहायला मिळतात. जसं गाणं वाजेल तसं डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतात.
विजय गोशांकी क्षेत्रात एक धाव आपल्याला पाहायला मिळतो. चला पंच लगेच चेंडू पुरवा. पहिलं षटक समाप्त आणि संघाची धावसंख्या पाहिली तर विचार केलात 9 या आकड्यावर, 10 या आकड्यावर, माफ करा, मॅजिकल फिगर आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावर. चला थोडासा स्पीडअप करा. प्रवीण स्मृती संघ थोडासा स्पीडअप ठेवा, विनंती करतो, थोडासा स्पीडअप ठेवा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सोन्या थोडासा स्पीडअप करायचा आहे. पंच जास्त प्रमाणात वेळ घेऊ देऊ नका, कारण अजून देखील आपल्याला 3 मॅचेस अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये क्वालिफाय होणारा तिसरा संघ आपल्याला भेटेल आणि त्यानंतर ठरवलं जाईल आयोजकांच्या नुसार की काय केलं जाईल, चिठ्ठी की पुढे काय. सोन्या गोलंदाजी मार्कवर पहा, हरीश सलते मागचा पाय वाकवला आणि काय तो सूर्य कसा फटका. यस मत्रेवाडी संघ तिथून जरा निर्णय कळवा, अंपायर आपल्याला निर्णय विचारतायत. यस चौकारचा इशारा आणि यस या बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रथमतः चिठ्ठ्या होणार नाहीत तर 3 धावा पळाव्या लागतील असा आमच्याकडून आयोजकांकडून इशारा पोहोचलाय की 3 धावा पळाव्या लागतील. म्हणजे मत्रेवाडी संघ आपण लक्ष ठेवा, चाळकेवाडी संघ आपण तयार ठेवा आणि जो संघ जिंकेल त्याने देखील लक्ष द्या की जो संघ जिंकेल त्याला देखील रनअप बक्षीस पात्र फेरीसाठी चिठ्ठ्या केल्या नाही जाणार, रनअप करण्यात येईल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख असा आपण पाहतोय 2 धावा बघता बघता हरीश सलते. सुरेख अशी फलंदाजी, ज्या ज्या वेळी हरीशची नाक्षेची बॅट लागते ना त्या त्यावेळेस सलतेवाडी हा संघ फायनल गाठतो आणि आज संपूर्ण कॉर्डिनेशन हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. सलतेवाडी संघ आज जरूर अक्षयच्या बॅटमधून काही धावा आल्या नाहीत, 8 धावा फक्त आल्यात. आता मात्र हरीश कॅप्टन आहे, संघाचा तारणार आहे, त्याला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल, आपल्या खांद्यावर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. पहा सुरेख असा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू जाईल, पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार, मिळतील धावा 4-4-4. राजप्पा त्या साईडला चौक आहे, अलीकडे चौक आहे, पलीकडे डिक्लेअर आहे. सुरेख अशी फलंदाजी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन हरीश सलते आज फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. भरपूर दिवसानंतर हरीश सलतेच्या बॅटिंगचा आस्वाद क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, आपल्या संघासाठी जद्दोजहद करताना पाहायला मिळतोय. यास सन्माननीय राजेंद्र चाळके साहेब, दशरथजी चाळके साहेब, अशोक चाळके साहेब, किशोर चव्हाण साहेब, रोहित चाळके आणि राकेश चाळके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत असेल. मॅच ऑन ठेवायची आहे सर. डॉट डिलिव्हरी, तू शेअर मी सव्वा शेअर असं दाखवून देतोय सोन्या गोलंदाजी मार्कमध्ये. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजेच 21 या आकड्यावर. 21 दुर्वा, 21 मोदक गणपतीला लागतात आणि आपण जर पाहिलं तर 30 धावसंख्या सध्याच्या घडीला 21
21चा शगुन देखील दिला जातो. आपण जर पाहिलं तर राजेंद्र चाळके साहेब, दशरथ चाळके साहेब, अशोक चाळके साहेब, किशोर चव्हाण साहेब, रोहित चाळके साहेब आणि राकेश चाळके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील नागनाथ चषक 2026 मध्ये मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे, वारंवार आपल्याला सांगण्यात येत आहे. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, हाफ ट्रॅकर होता, टायमिंग तर प्रॉपर होता. पंचांकडे अपील केली आहे पण अपील फेटाळली आहे. चला हरीश दादा लगेच स्टंप ठोका. लॉलीपॉप चेंडू होता, त्याचा समाचार मात्र घेता आलेला नाही. या जागी जर हरीश असता, अक्षय असता तर या चेंडूला नक्कीच सीमारेषा पार्ट घालवला असता. मात्र फलंदाज आपण जर पाहिलं तर विजय कुठेतरी त्या लॉलीपॉप चेंडूचा खरपूस समाचार घेऊ शकला नाही. ताटामध्ये लॉलीपॉप वाढलं होतं पण विजय चॉकलेटकडे गेला. पहा काय रविवारचा दिवस, लॉलीपॉप खायला नकार दिला आणि चॉकलेटकडे पळाला. एक धाव घेतली. फुलटॉस चेंडूवर अक्षय विजय असते तर बाहेर पाठवला असता. अक्षय आणि हरीश असते तर त्या चेंडूला पुन्हा एकदा संधी. आता संधी असेल हरीशला. पाहूया पुन्हा एकदा हरीशला लॉलीपॉप चेंडू भेटेल का. पहा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा कॅचची संधी होती आणि पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. उघडा डोळे, पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट फ्री हिट फ्री हिट. पंचांचा पंखा घर 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 फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा खरपूस समाचार घेऊ शकेल का विजय. तो आम्ही 100% देणार. माझं वय किती असू, एज इज अ जस्ट नंबर, असं राजू अप्पा आपल्याला फिल्डिंगमध्ये दाखवतात. यानंतरच्या ओव्हरमध्ये बहुतेक राजू अप्पाच आपल्याला गोलंदाजीमध्ये येताना दिसतील का, की काही बदली असेल रणनीती. पहा कुठेतरी नाराज असेल विजय, नाराज असेल. जिथे सिंगल होते सिंगल काढून दे. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज म्हणतोय सिंगल काढून दे, मी मारतो. धावा कमी आहेत, धावा बनवायच्या आहेत. सुरेख असा फटका लॉंगॉनच्या दिशेने धावतोय खेळाडू, आर पार परार, सीमारेषे पार आणि दिली डीजे मास्टर अनुला संधी.
संधी. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर आपण राजू भाऊ यांना पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला हरीश. षटकारानंतर कमबॅक केलाय. रेस लागले होते दोघांमध्ये आणि रेस जिंकल्यात राजू भाऊ आणि फलंदाज हरीश चलते. बॅक टू द गाउट या डीजे मास्टर. विराज शेवटचा चेंडू. टार्गेट सेट करणारा हा चेंडू आणि गोशांकी क्षेत्रात एक धाव. अमोल दादा तुमच्या गोलंदाजाने थांबायला पाहिजे होतं. एक धाव आली आहे आणि या एक धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचतीये. बेचाळीस धावा धावसंख्येवर लागलेत आणि 43 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच प्रवीण स्मृती 11 बामणवाडी. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघ 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष असेल प्रवीण स्मृती 11 बामणवाडी या संघासमोर. चला लगेचच फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. चला लगेचच क्षेत्ररक्षण पहा. एका बाजूने ही आहे आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ ची शिस्त. एका बाजूने एक संघ मैदानाच्या बाहेर लाईनअप करून जातोय तर दुसरा संघ लाईनअप करून मैदानामध्ये एंटर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय अमोल सावंत साहेब समाजसेवक धामणी गावचे त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. प्रेमाची मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. श्री नागनाथ चषक 2026 मध्ये त्यांचा केला जातो यथोचित असा सन्मान. हे चला आपण कॉल देऊयात. मत्रेवाडी संघ त्याचबरोबर न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघ आपला कॅप्टन आपण या ठिकाणी पाठवून ठेवायचा आहे. जशी ही मॅच दिलाय चांगल्या चेंडूला. हेच आपण जर पाहिलं तर फक्त कॅप्टन व्हाईस कॅप्टन त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाचे कॅप्टन व्हाईस कॅप्टन बाउंड्री रायडरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हरीश सलते आणि त्याचबरोबर अक्षय सलते बाउंड्री रायडरच्या भूमिकेत. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू दिला विरकावून विराज धावतोय पळतोय धावतोय पळतोय. पंचांचा इशारा. घोषांकी क्षेत्रात एक डाव. डिक्लेरेशन मध्ये एक डाव. प्रयत्न जरूर चांगला केलाय. क्रिकेट हा असा खेळ आहे ना तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होत नाही तोपर्यंत परिश्रम करा. प्रेम तर मी पण करतो फक्त क्रिकेट खेळावर आणि क्रिकेट खेळावर. हे होतं प्रवीण. आपण जर पाहिलं तर राजू दादांसाठी हे स्पेशल वाक्य होतं. क्रिकेट हा खेळ असा आहे तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होत नाही तोपर्यंत परिश्रम करा आणि प्रेम तर मी पण करतो फक्त क्रिकेटवर आणि फक्त क्रिकेटवर. राजू बामणवाडी संघाचे राजू यांच्यासाठी हे होतं. कॅचची संधी आहे. 2 खेळाडू धावतात पळतायत तोपर्यंत एकच धाव. आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला जो खेळाडू होता कॅचची संधी त्याला नक्कीच होती मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. हरीश कुठेतरी नाराज असेल. चला स्पीडअप ठेवायचा आहे.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हरीश सलते धावतोय 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 आणि कॅच मात्र होती धरणीला दान. प्रयत्न तर जरूर चांगला केला. आपण जर पाहिलं तर डीप मिड विकेट वरून धावत पळत आला होता. चेंडू अक्षरच्या हातामध्ये विसावणार तेवढ्यात हळूच हाताला टपली मारून चेंडू धरणीला दान झालाय. कॅच होती ते कॅच संधीचं सोनं करता आलेलं नाही. कॅच सोडली की मॅच सोडलीस मित्रा. कॅप्टन आहेस अशा कॅचेस सोडून चालणार नाही. क्रुशियल मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. आता नाही तर पुन्हा 365 दिवस या स्पर्धेची म्हणजेच नागनाथ चषकाची वाट पाहावी लागणार. वा वा सुरेख असं क्षेत्ररक्षण अक्षय सलते याचं पाहायला मिळत आहे. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न का? यस नो वेच. पाव्या पंचांकडे पाहिलंय, आशाभूत नजरेने पाहिलंय जरूर. यस पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. ओव्हरची समाप्ती. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. सुरेख असं षटक म्हणावं लागेल. फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही. डॉट केले मात्र 12वा खेळाडू आता खुश असेल. विजय सलते यांच्या गोलंदाजीवर नक्कीच फलंदाजी करत होता त्यावेळेस कुठेतरी 12वा खेळाडू नाराज होता विजय सलते यांच्यावर. मात्र गोलंदाजीमध्ये सुरेख असा परफॉर्मन्स त्यांनी केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावर हसू आलं. कारण फलंदाजीमध्ये नाही मात्र गोलंदाजीमध्ये चमक दाखवली. फक्त 6 धावा खर्च केल्या. मी एका क्षेत्रात नाही तर मी दोन्ही क्षेत्रात कमालीची कामगिरी करतो असं विजयने देखील दाखवून दिलं. आणि विजयचा जर्सी आणि पहा 12वा खेळाडू आहे ना, असा खेळाडू ना टेन्शनमध्ये पाहायला मिळतोय हा सलतेवाडी संघाचा. मॅच कुठे जाईल त्याचं अजून देखील त्याला माहिती नाही. विकी आपण पाहतोय जर्सी नंबर 45. रोहित शर्माचे कट्टर फॅन फॉलोईंग आपल्याला पाहायला मिळतात. पाहिलं तर त्यांचा बंधू यानंतरची ओव्हर जरूर टाकताना पाहायला मिळेल. जर्सी नंबर 20 विराज सलते. यस मॅच मात्र चालू ठेवायची आहे. जय सियाराम. जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्रजी संस्थानांतर्गत रक्तदान महाकुंभ आपल्या तळवली घनसोली विभागामध्ये संपन्न होत आहे. या रक्तदान महाकुंभाचे ठिकाण जे आहे ते शिवलिंगेश्वर महादेव मंदिर सिम्प्लॅक्स सेक्टर 7 या ठिकाणी हा रक्तदान महाकुंभ संपन्न होत आहे. तरी आपल्या क्रिकेट रसिकांना विनंती करण्यात येते की आपण या रक्तदान महाकुंभामध्ये सहभागी होऊन आपण रक्तदान करावं. रक्तदानाचं ठिकाण जे आहे ते श्री शिवलिंगेश्वर महादेव मंदिर सिम्प्लॅक्स घनसोली या ठिकाणी हे रक्तदान महाशिबिर संपन्न होत आहे. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर रक्तदान हेच श्रेष्ठ दान असं म्हणतात. तर दान अनेक आहेत, पुण्य अनेक आहेत, परंतु जेव्हा जीवन वाचते तेव्हा ते पुण्य सर्वश्रेष्ठ ठरते. म्हणून रक्तदान प्रत्यक्ष ईश्वर सेवा आहे. आणि आपण जर पाहिलं तर रक्तदान शिबिर दिनांक 4 जानेवारी आज 8 ते 5 प्रगतीनगर सेवा केंद्र शिवलिंगेश्वर महादेव मंदिर ई विंग सिम्प्लेक्स सेक्टर 7 घनसोली नवी मुंबई येथे ठेवण्यात आलं आहे. तरी क्रिकेट रसिकांना विनंती असेल, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. यस विकेटचा इशारा आलाय. व्हाईट बॉल प्लस स्टंपिंग आहे का सर? हिट विकेट आहे. यस हिट विकेट आउट झालाय फलंदाज. सोन्या जास्त डीप मध्ये गेला होता आणि त्याचा पाय मात्र स्टंपाला लागला आणि हिट विकेटच्या स्वरूपात पहिला असा खेळाडू, दुसरा असा खेळाडू असेल आजच्या दिवसामध्ये आउट होणारा सोन्या. या आधी देखील एक विकेट हिट विकेटच्या स्वरूपात आउट झाला होता आणि त्यावेळेस बेल्स तुटली होती आपली
आणि आता मात्र दुसरा खेळाडू आजच्या दिवसातील या नागनाथ चषक 2026 मधील दुसरा खेळाडू हिट विकेट आउट होणारा सोन्या आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज टू हरीश. पंच वळतील व्हाईट बॉलचा इशारा करतील. पंचांचे हात समांतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कॅच कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अशा वेळेला अशा चुका करणं किती महागात पडू शकतं ते म्हणजेच आपण जर पाहिलं तर त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाला कितीपत महागात पडू शकतं हे सांगता येणार नाही. पुन्हा एकदा कॅचची संधी तर निर्माण केली आहे. आता विराज येईल का पहा. बल्ब काढतात तसा एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर केला. नाराज असेल हरीश कारण कॅचची संधी होती. विराज आला होता. विराजची कॅच होती. विकी नाराज असेल विराजवर कॅच सोडल्यामुळे. मात्र बॅकअप चांगला दिला विराजने. कॅच सोडली की मॅच सोडली. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कुठेतरी विसरले की काय. किती बॉल झाले. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा खेळाडू तैनात जरूर आहे. त्याच्या डोक्यावरून स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग च्या डोक्यावरून येतोय हाय अँड हँडसम चौकार. रक्तदान हे श्रेष्ठदान आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 धावा धावसंख्येवर 43 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा आतापर्यंत धावसंख्येवर लागल्यात. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा डीप फॉरवर्डच्या दिशेने आपण पाहतो 30 दशा तोच खेळाडू आणि चेंडू मात्र आर पार फरार गुंगावणी देऊन सीमारेषे पार चौकार. मिळतील धावा 4. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि करायचे आहेत 23 धावा. 12-23चं समीकरण. 43 धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा धावसंख्येवर. कुठेतरी हरीश नाराज असेल आपल्या क्षेत्ररक्षणावर कारण जिथे कॅच होती ते कॅच सुटली. जिथे क्षेत्ररक्षण चांगलं पाहिजे होते तिथं मात्र क्षेत्ररक्षण खराब झालं. विराज येईल गॅदर करेल फेकेल तोपर्यंत एकच धाव धावांची धाव पाहायला मिळते. यस ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज इस्त्री ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते मान्य श्री जितेंद्र चाळके साहेब समाजसेवक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. पहा सुरेख असा गोलंदाजीचा नमुना पेश करतोय अक्षय सलतेवाडीचा हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. मागील संडेला जो बेस्ट बॅट्समन झाला होता त्याने सांगितलं होतं की मला
अक्षय सलतेची गोलंदाजी आणि फलंदाजी आवडते आणि नक्कीच पहा विकीचा चेहऱ्यावर आनंद पहा. विकेट गेली, विकीच्या चेहऱ्यावरची स्माईल. 12वा खेळाडू सलतेवाडीचा एकदम खुश, चेहऱ्यावर हास्य, स्मित हास्य पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला प्रवीण स्मृती 11 बामणवाडी संघाच्या 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावर निराशा 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 पाहायला मिळते. एका बाजूला खुशी, दुसऱ्या बाजूला निराशा. हेच तर आहे क्रिकेटचा खेळ, कभी खुशी कभी गम. पहिल्या आधीच्या चेंडू ओव्हरमध्ये पाहिलं तर बामणवाडीच्या खेळाडूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं, चौकार षटकार जात होते. आता मात्र तेव्हा आपण पाहिलं त्रिमूर्ती 11च्या संघाच्या 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावर निराशा होते. आणि जशी विकेट गेली 12वा पहा क्रिकेट हा हारजीतचा खेळ आहे, मात्र पाहिलं तर कभी खुशी कभी गमचा खेळ आहे. कधी तू नाराज, कधी तो नाराज, कधी तू खुश कभी तो खुश, कभी खुशी कभी गम असा खेळ. चला मॅचमध्ये पंच स्टीफेन्स करप्स आहे. 12वा खेळाडू असतो ना, तो याच्यासाठीच असतो, मजा घेण्यासाठीच असतो 12वा खेळाडू. आणि प्रत्येक खेळाडूची इत्थंभूत माहिती पुरवण्यासाठी 12वा खेळाडू असतो. पहा कॅचची संधी आहे, कॅच होईल का? 2 खेळाडू धावतात. वा भाई वा, प्रयत्न जरूर केला. जवळजवळ आपण पाहिलं तर 3 ते 4 पावलं मागे जाऊन पंकजने सुरेख असा प्रयत्न जरूर केला. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या पंकजचा जर हा प्रयत्न आवडला असेल तर, कारण यंग टॅलेंट आहे सलतेवाडी संघाचं. उद्याचं भवितव्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश स्ट्रायकिंग एंडला. यस पंच वळतील का आमच्याकडे? यस पंच वळत आहेत. पंचांची आगळी वेगळी स्टाईल, पिसारा फुलवायची. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 म्हणजे 2 धावा. पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत आणि 2 धाव्यांशी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे नितीन सर आमच्यापर्यंत पोहोचवतील. 25 धावा. अर्धा पल्ला पार केलाय, थोडा पल्ला बाकी आहे. पुन्हा एकदा कॅचरची संधी आहे, मात्र गोशांकी क्षेत्रात 1 धाव. एक धाव गेली ना काही फरक पडत नाही सलतेवाडी संघाला, कारण त्यांना देखील माहीत असेल की 7 चेंडू 17ची गरज. आता हा चेंडू महत्वाचा चेंडू असेल. 7-17ची गरज. सात 17ची गरज. या चेंडू महत्वाचा चेंडू, डिसायडर चेंडू, मॅच डिसायडर हा चेंडू. चला स्पीडअप घ्या जरा सलतेवाडी संघ, थोडा स्पीडअप घ्या. वा बाई वा. आता मात्र 6 चेंडू 17ची गरज. 6-17ची गरज. आता विराटच्या खांद्यावर जबाबदारी आणि विराटचा भाऊ विकी टेन्शन मध्ये. पाहूया विराजकडे देईल की कोणता गोलंदाज, सचिन येईल की विराज येईल? कोण असेल गोलंदाज शेवटचा? 6-17 डिफेंड करणारा गोलंदाज कोण असेल? चला पंच थोडंसं स्पीडअप घ्यायला सांगा, कारण अजून 3 मॅच कव्हर करायच्यात. यस पवार सर थोडासा स्पीडअप घ्यायला सांगा, कारण 3 मॅच अजून खेळवायच्यात आपल्याला. यस विराज नक्कीच खुश असेल. आता बंधू खुश असतील, भावाला गोलंदाजी मिळाली आहे. मला संघात जागा नाही, मात्र माझा भाऊ खेळतोय याच्यात माझी खुशी. विराज गोलंदाजी मार्कवर. 6-17चं डिफेंड. 17-6-6-17 असं समीकरण. चला विराज थोडीशी घाई कर मित्रा, कारण अजून 3 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात. वा भाई वा, काय गोलंदाजी पाहायला मिळते विराजची. आणि नक्कीच पहा विकी टाळ्या वाजवते आपल्या भावाच्या गोलंदाजीसाठी.
12वा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलतेवाडी संघाचा टाळ्या वाजवताना पाहायला मिळतोय. खुशी असते कारण ज्यावेळेस भाऊ मैदानात असतो ना, भाऊचा अर्थ काय, भावाचा अर्थ काय, भावाला उलट केल्यावर काय म्हणतात, उभा, तू लढ मी तुझ्या पाठीशी उभा असं म्हणतात. आणि आज पाहिलं तर विकी म्हणतोय विराज तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे. आणि डी जे मास्टरला देऊयात संधी. या डी जे मास्टर भरपूर वेळापासून डी जे मास्टर झोपले होते, त्यांना देऊयात संधी. या डी जे नॅनो. थोडासा स्पीडअप घ्या. अजून देखील 3 मॅच अजून देखील आपल्याला कव्हर करायला. थोडासा स्पीडअप ठेवा. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. आणि यस चला मत्रेवाडी संघ कॅप्टन, चाळकेवाडी संघाचा कॅप्टन आपण या. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंचांचा बोट आकाशाकडे. पुन्हा एकदा तू चल मैं आया असं काहीतरी गती आपल्याला पाहायला मिळते. चला चाळकेवाडी न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर मत्रेवाडी संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे. अजित आता मात्र समीकरणाचा विचार जर आपण केला तर 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये करायचे 17. यस 3 चेंडू 17. सुरेख अशी गोलंदाजी. यस विकी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. 12व्या खेळाडूचं लक्ष आहे सलतेवाडी संघाच्या. भावावरचं प्रेम देखील. वा भाई वा. सुरेख असा टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. चला सलतेवाडी कॅप्टन या. न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघाचा कॅप्टन या. 3 धावा आपल्यापर्यंत. काय असेल निर्णय सांगितला जाईल आयोजकांचा. चिठ्ठी होईल की दुसरं काही आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. ही मॅच संपू द्या. पाहिलं तर विकी सांगतोय नो प्लस रन नाही आहे. अजून देखील मॅच ऑन आहे. आणि मॅच मात्र जिंकले. तिसरा संघ मिळाला आपल्याला, तो म्हणजेच त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघ. आणि हरीश या मॅन ऑफ द मॅच लगेच घेऊन जा आणि लगेच या इथे या जरा. हरीश दादा आयोजकांचा निर्णय काय असेल आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. या लगेच मत्रेवाडी संघ कॅप्टन या.